नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. खडवली जवळील जुगाव येथे बहुउद्देशीय केंद्र सुरू. बेहरे खडवली ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच दीपाली शेलार यांच्या सततच्या पाठपुराव्याने व मार्गदर्शनाखाली तसेच समाजसेवक समीर शेलार यांच्या सहकार्याने जुगाव येथे बेहरे खडवली ग्रामपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री जनमत योजना अंतर्गत बहुउद्देशीय केंद्र समाज मंदिर बांधण्यात आले. केंद्राचे काम पूर्ण झाले. बेहरे खडवली ग्रामपंचायतीच्या सरपंच गीता गजानन कडव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या समयी उपसरपंच चतुरा गायकवाड, सदस्य नरेश कथोरे, दीपाली शेलार, जगन कडव, ग्रामविकास अधिकारी बीबी पाष्टे, माजी उपसरपंच दत्ता जाधव, समाजसेवक अशोक रातांबे, समाजसेवक समीर शेलार यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बहुउद्देशीय केंद्रामध्ये अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, इतर वर्ग आदी सुविधा उपलब्ध असणार आहे. बहुउद्देशीय केंद्राचा लाभ परिसरातील नागरिकांना तसेच महिला बचत गटांना होणार आहे. समाजसेवक समीर शेलार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. बहुउद्देशीय केंद्र होण्यासाठी तत्कालीन सरपंच दीपाली शेलार यांनी पाठपुरावा केला व त्यांच्या कालावधीत मंजूर झाले होते. समाजसेवक अशोक रातांबे यांनी सांगितले की बहुउद्देशीय केंद्राचा उपयोग जनतेच्या कामासाठी झाला पाहिजे असे सांगितले. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, खडवली. भव्य दिव्य वास्तूचा म्हणजे समाज हॉल सोप्या भाषेत बोलतोय आणि सरकारी भाषामध्ये म्हणजे शासकीय भाषामध्ये प्रधानमंत्री जनमत योजना मधून हा समाज मंदिर जो आदिवासींसाठी जुगाव म्हणजे आमचे कल्याण तालुक्यातील बेरे ग्रुप ग्रामपंचायत या क्षेत्रामधील जुगाव मसुली जुगाव या विभागासाठी या आदिवासींसाठी हा समाज हॉल उपलब्ध करून दिला आहे. आणि त्यांच्या ज्या लग्नाचा कार्यक्रम अनेक जे सामाजिक कार्यक्रम इथे करतील. अंगणवाडी आहे, एएनएम केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र ते इथे म्हणजे भरपूर सोयी याच्यामध्ये त्यांना उपलब्ध झालेल्या. आणि हे काम जे आहे आमच्या ग्रुप ग्रामपंचायत बेहरेचे सभासद आणि सरपंच त्यावेळेस कोण होते, हा आपल्या शेलार दीपाली शेलार यांच्या कालखंडीत हे फंडिंग झालं आणि त्यांनी ती मेहनत घेतली आणि गाववाल्यांनी पण याला फार सपोर्ट केला. सगळे लोक सभासद म्हणजे आमचे दत्ता जाधव, इतर सगळे सभासद, आमच्या गायकवाड, परत कडव, अन्य सभासदांनी सगळ्यांनी मदत करून याच्यात आपला जी वस्तू आज आपण उभारली इथे याचा एकच मी यांना सांगतो, याचा चांगला उपयोग करा. फार महत्वाची तुम्हाला हे उपलब्ध करून दिलेले ग्रामपंचायतनी त्याचा चांगला देखभाल करा. आणि मुलांना इथे क्लासेस पण घ्या, संध्याकाळी क्लासेस होतील. तुमच्या गावामध्ये कोण शिकवणारा त्याला शिकवत राहा. यासाठी समाज फार उपयुक्त पडेल असं मी अशोक रातांबे म्हणून आजच्या मितीला शुभ कार्याला एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.